गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवनाचं खरं सार आहे ना, तर हे तुमचं मन आहे। त्या मनात जर भगवंत जर नसेल ना, भगवंत रूपी ऊर्जा नसेल, मग आपल्या जीवनाचा काही फायदा आहे का? आणि ही ऊर्जा आहे ना, ती आपल्या भक्तिमार्गामध्ये निर्माण होत असते, उपासनेमध्ये निर्माण होत असते। पण मनुष्य मात्र त्याकडे लक्ष देतो का? जेव्हा त्याला दुःखाचं वातावरण निर्माण होतं ना, तेव्हा त्याच्या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण यायला चालू होतं। भगवंताला तो दर वेळेला म्हणत असतो, भगवंत मला श्रीमंत बनव, भगवंत मला धनवंत बनव। पण उपासना मात्र करतो का बरं? कधीच करत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये भरपूर अशा वेळ येतील बघा, तुमच्या देव्हाऱ्यामध्ये देव नक्कीच आहे आणि तो कधीच कुठे जात नाही। पण तो देव्हाऱ्यातला देव आहे ना, तो जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येत नाही ना, तोपर्यंत ह्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं कार्यसुद्धा कधी करू शकत नाही। म्हणजे काय बरं? म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देव्हारा असतो आणि त्या देवखोलीमध्ये जेव्हा आपण उपासनेला बसतो, काही श्रवणाला बसतो, तेव्हा आपल्याला देवत्वाची प्रचिती येत असते। कधीकधी आपल्यावर अंगावर काटे येतात, कधीकधी आपले केस आहेत ना ते उभे राहतात। म्हणजे देव हा नक्कीच देव्हाऱ्यात आहे। पण समर्थांनी सांगितलेला आहे ना, जोपर्यंत हा देव्हाऱ्यातला देव आहे ना, जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाची साडेसातीच थांबणार नाही। हा मनामध्ये येईल कधी बरं? जेव्हा समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील ना, तेव्हाच मनामध्ये येईल ना। म्हणूनच समर्थांनी बघा, या भाबड्या मनाला, या निर्मळ मनाला बघा मंत्र सांगितलेले आहेत। म्हणजे ज्या पद्धतीनं या सृष्टीमध्ये कोणीही नव्हतं ना, काहीही नव्हतं, तेव्हा ओम हा मंत्र आहे ना, तो निर्माण झाला। आणि या ओम मंत्र म्हणजे भगवान शिवांचीच देणगी आहे ना। ओम नमः शिवाय। आपण कोणताही मंत्र म्हणताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या ओम नामाला आहे ना खूप महत्त्व आहे। आणि हे ओम नाम आहे, ओम नमः शिवाय, जय सद्गुरू, हे जे मंत्र आहेत ते एकच आहेत। फक्त त्यांची जर आपल्या बोलण्यामध्ये जर क्रिया वेगळी असेल ना, पण त्यांचं सार मात्र एक आहे। म्हणजे जर आपण ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत असाल, तर आपल्यासोबत काय घडतं ना, ते शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। आजपर्यंत इतिहास आपण पाहिला तर आपल्याला दिसून येतं की या ओम या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे ना, जर एखादी व्यक्ती झोपताना सतत हा मंत्र जर म्हणत असेल ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये काय होतं ना, ते आपण आज पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलं आहे ना, नव्हे तर स्वतः भगवंतांनी भजन केलं। बघा, एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। भजन करी महादेव देव, भजन करी महादेव। बघा, म्हणजे भगवान शंकराने त्यांनी सुद्धा भजन केलं। म्हणजे स्वतः या पृथ्वीचे निर्माते असून त्यांनी सुद्धा भजन केलं। मग आपल्या या पामराला भजन का करता येऊ नये बरं? हे दोन हात दिलेले आहेत, या दोन्ही हातांनी जोपर्यंत
टाळी वाजवता येत नाही ना तोपर्यंत भजनसुद्धा घडेल का बरं? म्हणून जिथे हरी कीर्तन चालू असेल ना तिथे टाळी वाजवावी, मुखानं नामस्मरण करावं. म्हणजे भगवंतसुद्धा भजन करतो, मग या मनुष्याने का करू नये बरं? भजनानं या मानसिक तणाव आहे ना तो दूर होत असतो. जेव्हा भगवंताचं नामस्मरण या मंत्रांचं नामस्मरण केलं जातं ना तेव्हा मनसुद्धा तृप्त होतं, तेव्हा मनालासुद्धा शांती मिळत असते. म्हणून आयुष्य असं बदलेल ना की प्रत्येकाला हेवा वाटेल. म्हणून प्रत्येकानं आहे ना झोपण्या अगोदर अखेरची गोष्ट काही करावी, हे तुमचं आयुष्य बदलू शकतं. जर तुम्ही बेडवर झोपताना जय सद्गुरू किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र आहे ना तो जर जपत असाल तर हे नक्की ऐका, कारण तुमचं आयुष्य चिरकाळासाठी बदलू शकतं. असं की कुणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल. कारण जय सद्गुरू हा मंत्र आहे ना किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र आहे, हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 शक्तिशाली अक्षरांचा एक दिव्य संगम आहे. ओम नमः शिवाय हा फक्त उच्चार नाही तर पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. पृथ्वी, जळ, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आहेत ना, हा मंत्र भगवान शंकरांचा आहे, ज्यांना संवारक, योगेश्वर, शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात ना. म्हणजेच या मंत्राचा जप केल्यानं तुमचं संपूर्ण आयुष्य आहे, संपूर्ण शरीर आहे, मन आहे, आत्मासुद्धा शुद्ध होतो. म्हणून बघा, ज्या रावणाने एवढे क्रूर कर्म केले ना त्यालासुद्धा भगवंत प्रसन्न झाले. मग आपण तर एवढे चांगले कर्म करतो, आपल्याला भगवंताची कृपा होणार नाही का? कधीतरी विचार करायला हवा, पण आपण विचारच करत नाही. मग आपण भक्तीमध्ये मन लागेल का बरं? म्हणून एक विचार करा, जेव्हा तुम्हाला रामायण आठवेल ना तेव्हा रावणाची आठवण झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. कारण का बरं? आणि प्रत्येकाला झाली पाहिजे. एवढा वाईट विचार करूनसुद्धा, एवढा क्रूर कर्म करूनसुद्धा भगवंत त्यांना प्रसन्न झाले. आणि आपण तर एवढे चांगले विचार करतो, आपण तर सुसंस्कृत आहोत, आपल्या विचारांमध्ये गोडवा आहे, समर्थ विचार आहेत. मग आपल्यावर भगवंताची कृपा होणार नाही का? कधीतरी विचार करायला हवा. पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्या अगोदर जपत असाल तर तुमच्या सोबत काय घडेल ना बघा, ते आता आपण पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी बेडवर झोपता तेव्हा ओम नमः शिवाय किंवा जय सद्गुरू हा मंत्र आहे ना, हे जपल्यानं 20 अद्भुत अज्ञात परिणाम होतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये चमत्कार होतात. पहिली गोष्ट म्हणजे मनाचं शुद्धीकरण आणि शांत झोप लागते. झोपताना ओम नमः शिवाय जपलं ना तर तुमच्या मनातील सगळ्या चिंता असू द्या, भीती असू द्या, राग असू द्या, द्वेष असू द्या, सर्व काही वितळून जातं. मन शांत होतं आणि तुम्हाला एक गाढ चिंतामुक्त झोप लागते. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्याची झोप शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ होतं. म्हणजे कधीकधी आपण या जीवनामध्ये पाहिलं असेल की गोळ्या खाऊनसुद्धा झोप लागत नाही. म्हणजे ज्या मनुष्याला गोळ्या खाऊन झोप लागत नाही, भरपूर पैसा असूनसुद्धा झोप लागत नाही, मग ते आयुष्य काही कामाचं आहे का? मग भक्ती मार्गामध्ये आपलं जर मन रमवलं तर आपलं आयुष्य किती सुंदर होतं बरं. आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. कुठे काय निर्णय घ्यावा ना याचंसुद्धा ज्ञान येतं. आता आपण दुसरं पाहूया. स्वप्नामधून भगवान शिवांचे संकेत मिळतात. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की झोपेच्या वेळी मन अर्धजागृत अवस्थेत असतं. यावेळी केलेला मंत्र जप आहे ना, विशेषतः ओम नमः शिवाय आणि जय सद्गुरू हा मंत्र आहे, तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो. त्यामुळं अनेक वेळा भगवान शंकरांचं स्वप्नात दर्शनसुद्धा होतं, संकेत किंवा संदेशसुद्धा मिळतो. म्हणजे प्रचितीच मिळते ना. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे
जेव्हा आपण 2 वेळची उपासना करतो ना, तेव्हा आपण आपल्या जीवनाचं खरं सार्थक करत असतो. पण मनुष्याला ते समजत नाही. जेव्हा भरपूर सुख निर्माण होतात ना, तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो, मी भक्ती मार्गामध्ये आहे ना, म्हणून माझं जीवन चांगलं चालू आहे. आणि जर नसतो तर माझ्या शेजारच्याचं जीवन बघा, भरपूर दुःखांनी भरलेलं आहे. म्हणून आता आपण तिसरी गोष्ट पाहूया, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. रात्र हा काळ आहे ना, तो अंधकाराचा असतो. नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. आणि ओम नमः शिवायचा जप आहे ना, जय सद्गुरूंचा जप आहे, हा जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करत असतो, ज्यामुळं कोणतंही अंतींद्रिय, काळी शक्ती किंवा नजर आहे ना, तुमचं काहीच नुकसान करू शकत नाही. आता पुढे पाहूया, मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. शिव हा पितृंचा रक्षणकर्ता मानला जातो ना, हा मंत्र रात्री जपल्यानं तुमचं पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या जीवनात अडचणी नष्ट होतात. कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात. हा मंत्र केवळ देवाला साकडे घालण्यासाठी नसतो, तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी सुद्धा असतो. म्हणून रोज रात्री हा मंत्र जपला ना, तर जीवनातील अनेक अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्यासुद्धा कमी होऊ लागतात. शरीरातील ऊर्जेचं चक्र संतुलित होतो. बघा, काहींना भक्ती मार्ग म्हणजे असंच वाटतो, पण भक्ती मार्गामध्ये ज्या पद्धतीने मनाची सुखशांती होते ना, त्याप्रमाणे शरीराची सुद्धा होत असते. बघा, आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो ना, बघा दोन्ही हाताने आपण दोन्ही हाताने टाळ्या वाजवतो. आणि या दोन्ही हाताने टाळ्या वाजवणं म्हणजे एक व्यायाम प्रकार आहे. तुमचं मन शांत होत असतं. म्हणून चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र. ओम नमः शिवाय जप केल्यानं, जय सद्गुरू जप केल्यानं थर्ड आय चक्र आणि हृदयचक्र सक्रिय होतात, ज्यामुळं तुम्हाला अंतर्ज्ञान आहे ना, शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते. झोपेती मंत्रजप सुरू राहतो. म्हणजेच ज्यावेळी आपण झोपताना बघा 2 मिनिटापूर्वी आपण झोपण्या अगोदर जेव्हा जय सद्गुरू या मंत्राचा जर वापर केला ना, आपल्या वैखरीमध्ये निर्माण झाला आणि तसंच आपण झोपून गेलो ना, तर रात्रभर तो जप चालू असतो. आपण जेव्हा झोपतो ना, तेव्हा तो मंत्र जप परमेश्वर निरंतर पूर्ण रात्र चालू ठेवत असतो. मग जो पूर्ण रात्रभर जर मंत्र आपल्या वैखरीमध्ये राहिला, तर तुमच्या जीवनात कधी वाईट घडेल का बरं? कधीच घडणार नाही. म्हणून शिवतांडव स्तोत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, असं म्हटलेलं आहे, जे झोपताना जप करतात ना, त्यांचे स्वप्नही जपाचं असतं. असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्या अगोदर ओम नमः शिवाय म्हणतो, जय सद्गुरू म्हणतो, त्याचा मंत्र झोपेत सतत सुरू असतो. म्हणजे हे सबकॉन्शियस लेवल आहे ना, ते वर कार्य करतं आणि आयुष्यामध्ये शांती, समाधान, संपत्तीचा अंत ना, मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात होते. भगवान शिव आहेत ना, हे इच्छांचे संवारक मानले जातात, पूर्णकर्ता आहेत ना. म्हणून रोज रात्री नित्य मंत्र जपामुळं तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. तुमच्या जीवनामध्ये असलेले अडथळे असतील, तुमच्या नोकरीमध्ये निर्माण झालेले अडथळे असतील, तुमचं आरोग्य असेल, तुमचं लग्न थांबलेलं असेल, सर्व कामं मार्गी लागतात. ज्यांचं नशीब सतत अडतंय ना, अडथळे येत आहेत, त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्रजप सुरू केला पाहिजे. शास्त्रानुसार रात्र ही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो. म्हणजे स्वप्नातील भविष्य कथन, भविष्यदर्शी क्षमता वाढते. हा एक गूढ परिणाम आहे, परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून हे सिद्ध झालेलं सुद्धा आहे. रात्री शिवमंत्र जपणाऱ्याला
अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे ना याचे संकेत मिळत असतात. म्हणून घरातील नकारात्मक ऊर्जा वितळते. ओम नमः शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो. रात्री झोपताना जेव्हा आपण जप करतो तेव्हा तुमच्याभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते. अनेकदा घरात आपण अचानक शांतता जाणवू लागते, वाद कमी होऊ लागतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते. आता भगवान शिवशंकर आहेत ना, बघा जी मूर्ती आपण बघतो ना, ब्रह्मा विष्णू महेश. ओम ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. हे सर्व काही मंत्र आहेत ना ते एकच आहेत, त्यांची अनुभूतीसुद्धा एकच आहे. पण ज्याला जो मंत्र आवडतो ना त्यांनी तो मंत्र म्हणावा, कारण या जगामध्ये या विश्वामध्ये पूर्ण जीवांचा जर पालनहर्ता आहे ना तो माझा भगवंतच आहे ना. म्हणून या जपामुळं मस्तिष्कामध्ये सकारात्मक विचारांची बीजं रोवली जातात. रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते ना. यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनामध्ये खोलवर रुजतात आणि ओम नमः शिवाय हा मंत्र आहे ना, हा विचार आहे, निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा आहे. म्हणून शिवकृपेने आयुष्यामध्ये अकल्पित बदल होतात. हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद आहे. जेव्हा आपण झोपण्या अगोदर हा मंत्र जपतो ना तेव्हा आपण आपलं रक्षण करतो, दिशा आणि आशीर्वाद मागतो. बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते, जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणं, कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणं, कुणाशी संबंध पुन्हा जोडणं. म्हणजे काळाच्या पलीकडचं आध्यात्मिक संरक्षण आहे ना. म्हणजे भगवान शिव हे महाकाळ आहेत, म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे. झोप हा लघुमृत्यू समजला जातो आणि या मंत्राच्या जपामुळं लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो. जणू काही महाकाळ स्वतः तुमचं रक्षण करत आहेत. आपल्या आत दडलेली योगशक्ती आहे ना ती जागृत होऊ लागते. शिव हा योगांचा राजा आहे ना, म्हणजे योगेश्वर आहेत. रोज रात्री जप केल्यानं तुमचा अंतर्मन हळूहळू ध्यानस्थितीमध्ये जाऊ लागतं, ज्यामुळं तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ, सहनशीलता, जागरूकता अनुभवायला मिळते. तुमच्या जीवनामध्ये असणारे अडथळे म्हणजे ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे होतात ना ते दूर होऊन जातात. म्हणजे शिवमंत्राचा जप आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय मानला जातो. विशेषतः रात्री जर तुम्ही जपला ना त्याचा प्रभाव अधिक वाढतो. मंगळ दोष, राहू केतूंचे त्रास असतील, काळसर्पयोग असेल, यासारख्या गोष्टी कमी होतात. मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतं. म्हणजे जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नमः शिवाय हा मंत्र जप करतात ना त्यांची मुलं शांत, आज्ञाधारक आणि हुशारसुद्धा बनतात. तसंच त्यांच्या जीवनावर देवांचं विशेष संरक्षण तयार होतं. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की आई वडिलांनी केलेले पुण्य मुलांच्या जीवनामध्ये कवच निर्माण करतो का बरं? तर नक्कीच कवच निर्माण करत असतो. म्हणून जेव्हा आपली मुलं अभ्यासाला बसत नसतील ना, जेव्हा आपली मुलं आपल्या जवळ बसतील तेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन बसू नका, तर या मंत्राचा रात्री जप करा. त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर सुद्धा होणार आहे. म्हणून स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, स्त्रिया संकल्पात प्रचंड शक्ती असते आणि जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नमः शिवाय किंवा जय सद्गुरू मंत्राचा जप करून झोपते तर तिच्या पतीचा आरोग्य आहे ना, समृद्धी आहे, यश वृद्धिगत होत असतं. हा उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा. मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते.
म्हणूनच शिवपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे ना, जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल. आणि मृत्यूसमयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम गती मिळत असते आणि पुनर्जन्म सुलभ आणि मंगळमय होतो. सर्व प्रकारच्या संकटापासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो. हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवा आहे. रोजच्या जीवनातील अपघात असू द्या, शत्रूंचा त्रास असू द्या, कोर्ट कचेरी असू द्या, आर्थिक नुकसान असू द्या, यासारख्या संकटातून आहे ना, हा मंत्र एक अज्ञात आणि अत्यंत प्रभावी संरक्षण कवच बनतो. शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवत असतो, आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो. त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य आहे ना, आपलं नशीब आहे, आपलं आरोग्य आहे, आपले नातेसंबंध आहे, सर्व काही एक वेगळे वळण घेऊ शकतात. म्हणूनच आजपासून प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक जीवानं एक गोष्टीचा निश्चय करा. झोपण्या अगोदर रोज आहे ना, किमान 11 वेळा, पण जर शक्य झालं ना तर 108 वेळा जप करा. तुम्हाला जर जय सद्गुरू हा सोपा मंत्र वाटत असेल तर तो सुद्धा जप करू शकता. ओम नमः शिवाय सोपा वाटत असेल तर तो सुद्धा करू शकता. म्हणजे शांत मनाने, संपूर्ण श्रद्धेने. मग बघा आयुष्यामध्ये काय काय बदल घडतात. तुमच्या दिवसभरातील सर्व चिंता आहेत ना, त्या विसरून फक्त 5 मिनिटं द्या आणि आयुष्य बदलून टाका. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्य उपासना मात्र नक्कीच करतो, सकाळ संध्याकाळ उपासना करतो. पण जर फक्त उपासना करायची तेव्हाच मंत्र म्हणायचा का? उपासनेपुरतं मंत्र म्हणायचा का? तर अजिबात नाही. आपण ज्या आपल्या हातून रोजच्या रोज आहेत ना, भरपूर कामं होत असतात. तर प्रत्येक कामाच्या सुरुवातीला जर या वैखरीतून मंत्र जप होत असेल ना, तर तुमचं पूर्ण कामं पूर्णत्वात जातात. तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण होते, तुमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा आहे ना, ती निरंतर टिकून राहते. तुमचा आयुष्याचा तुमचा शेवटचा काळ आहे ना, तो सुद्धा आनंदात जाईल. म्हणून या मंत्रांमध्ये एवढी ऊर्जा आहे ना, एवढी पॉवर आहे की तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडायला वेळ लागणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका, जास्त चिंता करू नका. चिंता विसरून जा, भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी घडेल. नक्कीच अशी गोष्ट घडेल ना की तुम्ही स्वप्नामध्ये सुद्धा पाहिलेली नसेल, म्हणजे तुम्ही विचारसुद्धा केलेला नसेल. एवढा काही अचानक तुमच्यात बदल होईल ना, तुम्ही स्वतः म्हणू लागाल की मी होतो कसा आणि झालो कसा. म्हणजे असं म्हणतात ना, चांगल्या माणसाची किंवा चांगल्या एखाद्या स्थळाची पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, जेव्हा आपण तिथे जातो ना, तेव्हा त्या स्थळासारखं आपण होऊन जातो, त्या वातावरणासारखं आपण होऊन जातो. त्या पद्धतीनं हा मंत्रांचा स्पर्श आहे ना, तो मनाला ऊर्जावान बनवत असतो, मनाला धैर्यशील बनवत असतो. तुमच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी असतील ना, तर हा मंत्र म्हणजे संजीवनी आहे. आणि ही संजीवनी ज्यानं पूर्ण दिवसभर आपल्या जीवनामध्ये निर्माण केली ना, तुमच्या सर्व समस्यांचं समाधान आहे ना, ते झालंच म्हणून समजा. म्हणून जास्त विचार करू नका, योग्य मार्गावर लागा. समर्थ विचार तुमची वाट पाहत आहेत. भक्ती मार्गामध्ये मनाला न्हावून टाका, तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमः शिवाय. जय सद्गुरू.